श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळी उठलं, अंघोळ वगैरे करून घेतली आणि डायरेक्ट जेवण केलं, कारण मला जायचं होतं गावाला. त्याआधी मला मम्मीला सोडायचं होतं आजीकडं. मग दोघी पण निघालो. तिला आजीकडं सोडून मग मी जाणार होते. पण जाण्याआधी ATMमध्ये गेले, कारण माझ्या ह्या मोबाईलमध्ये Google Pay नाही आहे. त्यामुळे मला आता सारखे कॅश काढावी लागते, कारण Google Pay मी चालू नाही केलं अजून. त्यानंतर गेले बेकरीमध्ये, कारण आजीला हवी होती सोनपापडी. ती सोनपापडी सोडून काहीच खात नाही दुसरं. मग सोनपापडी घेतली आणि निघाले. आणि एकटीच होते, त्यामुळे जाताना जास्त काही रेकॉर्ड नाही केलं, एकच हा व्हिडिओ घेतला आणि डायरेक्ट पोचले. आणि हे माझ्या आजीबाबांचं घर आहे आणि आजीबाबा बाहेरच बसले होते. मी त्यांच्यासोबत, माझ्या पाठीमागं दिसते तिथं घर आहे. मग त्यानंतर तिथं बसले, गप्पा मारले. आणि हे बघा, इथं चालते फिरते जिवंत चिकन फिरतात. त्यानंतर मग तिथनं निघाले. आणि हे मला हमेशा खूप जास्त आवडतं. ह्यांची शेती आणि मागं पूर्ण नारळाचे झाड आहेत, तर ते थोडं रेकॉर्ड केलं. आणि माझ्याकडे सामान बघा किती होतं. त्यांनी भांडी घेतलेली आमच्यासाठी, ती घेऊन यायची होती तिकडून. आणि ती मग मी सगळं डिक्कीत आणि थोडं पुढं ठेवून घेऊन आले. आणि एवढं सगळं सामान घेऊन आले. आणि आमची लिफ्ट बंद झालेली, लाईट नव्हती. त्यामुळं येताना मी वडापाव आणला होता, तो खाल्ला फटाफट, कारण मला जायचं होतं क्लासला गेले. आणि ही क्यूटी बघा, खूप सुंदर आहे. त्यानंतर आज होता गुरुवार, मग क्लासवरून येताना गेले मंदिरात. आणि मागच्या गुरुवारी पण मंदिरात गेले नव्हते, त्यामुळे ह्यावेळी गेले. घरी आले तर मम्मीने बनवली होती मूगडाळची भाजी. आणि मला ही खरंच खूप जास्त आवडतात. तुम्ही कधी खाल्ल्यात का मला कमेंटमध्ये सांगा. आणि हवी असेल तर रेसिपी पण सांगेन मी. आणि असा होता माझा आजचा दिवस.